नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आजचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा असेल। आजचा टॉपिक आहे जागतिक निर्देशांक 2025। भारताचा क्रमांक आपण बघणार आहे। त्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया WF म्हणजे जागतिक लिंगभेद निर्देशांक। त्यामध्ये भारताचा 131वा नंबर आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर विचारलं की WF जागतिक लिंगभेद निर्देशांक कशाशी संबंधित आहे, तर तो महिला सक्षमीकरण, रोजगार, राजकीय सहभाग यावर आधारित आहे। त्यामध्ये आइसलँडचा प्रथम क्रमांक लागतो आणि शेवट जर क्रमांक म्हटलं तर पाकिस्तानचा 148वा नंबर आहे। त्यानंतर बघूया FDI प्राप्त 2025। त्यामध्ये भारताचा 15वा क्रमांक आला आहे। तर FDI प्राप्त म्हणजे गुंतवणुकीत भारताचं कितवे स्थान आहे, तर भारताचे हे 15वे स्थान आहे। त्यानंतर 3 नंबरला बघू ऊर्जा संक्रमण निर्देशांक, तर भारताचा 71वा क्रमांक आहे। जर ऊर्जा संक्रमण निर्देशांक विचारला कशाशी आधारित आहे, तर तो हरित ऊर्जा, सौर ऊर्जा, शाश्वत ऊर्जा यावर आधारित आहे। त्यानंतर बघू SDG म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टांची क्रमवारी। त्यामध्ये 99वा क्रमांक आला आहे भारताचा। तर SDG म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टांची क्रमवारी हे कशाशी संबंधित आहे, तर ती गरिबी, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल या मुद्द्यांवर आधारित स्थिती यामध्ये असते। त्यानंतर बघू 5 नंबर जागतिक शांतता निर्देशांक। त्यामध्ये भारताचा 115वा क्रमांक आहे। जर विचारलं जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे काय काय येतं, तर त्यामध्ये येतं सामाजिक सुरक्षितता, गुन्हेगारी आणि सीमा संघर्ष। त्यानुसार हा क्रमांक दिला जातो। नंतर बघू जागतिक दहशतवाद निर्देशांक। त्यामध्ये भारताचा 14वा क्रमांक आहे। आणि जर 2 नंबरला म्हटलं तर पाकिस्तानचा क्रमांक आहे जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये। त्यानंतर बघू डिजिटलायझेशन 2024। त्यामध्ये भारताचा 3 क्रमांक आहे। डिजिटलायझेशन हे UPI डिजिटल इंडिया इंटरनेटचा वापर याशी संबंधित आहे। तर इंटरनेट वापरामध्ये सर्वात जलद वाढणारा देश म्हणजे इंडिया आहे। हा निर्देशांक 2024चा आहे। त्यानंतर बघू हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स। त्यामध्ये भारताचा 3रा क्रमांक आहे। जर हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स हे स्टार्टअपशी संबंधित आहे, म्हणजे स्टार्टअपची शक्ती ही कशी झपाट्याने वाढते, त्यामध्ये भारताचा 3रा क्रमांक आहे। त्यानंतर बघू FIFA क्रमवारी म्हणजे फुटबॉलची क्रमवारी। त्यामध्ये भारताचा 133वा क्रमांक आहे। FIFA क्रमवारी हे फुटबॉलशी संबंधित आहे। त्यानंतर बघू हिंदी पासपोर्ट निर्देशांक। त्यामध्ये भारताचा 77वा क्रमांक आहे। तर हे किती देश व्हिसा फ्री आहे यावरती आधारित आहे। त्यानंतर बघू जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग। त्यामध्ये भारताचा 41वा क्रमांक लागतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघितले महत्त्वाचे जागतिक निर्देशांक 2025। आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।